Jai Jai
भजन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सुमन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.
नाही, की क्रोध उत्पन्न होतो. आणि तिसरा जो आपला रिपू सांगितलेला आहे तो लोभ. कारण ही जी प्रक्रिया आहे ती एका मागोमाग सगळेजण येत असतात. म्हणून वासनेचा जो एकदा प्रवेश झाला या सगळ्यांना मुक्त वाढत होतो. मग लोभ ही वृत्ती सांगितलेली आहे. आणि लोभ म्हणजे काय हो, प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे अशी जी वृत्ती आहे ना तिला लोभ असं म्हणतात. म्हणजे हाव, तृष्णा बरोबर लोभ सांगितलं. मग त्या वस्तूचा आपल्याला काही उपयोग नसला तरी सुद्धा ती लोकांकडे आहे म्हणजे आपल्याकडे असायला पाहिजे अशी जी माणसाची वृत्ती आहे ती वृत्ती म्हणजे त्याला लोभी वृत्ती असं म्हटलं जातं. मग ही लोभ हा आपल्याला आता इतका दिसतोय जगामध्ये की त्यांनी मानवतेचा जवळजवळ खूनच केलेला आहे त्या लोभाने. किती गोष्टी ह्या लोभाने आता व्यवहारामध्ये लौकिक जीवनात चाललेल्या आहेत. आपण वर्तमानपत्र उघडलं किंवा बातम्या लावल्या की हे आपल्याला सगळं कळतं. दरोडे, खून हे सगळं होतंय ते लोभापायी. अहो राजकारणात तर खुर्चीसाठी काय चाललंय आहे हे मी वेगळं सांगायला नको, कारण हा तो इथे बोलायची गादी नाही. पण जो तो आपल्यासाठी पडेल त्या मोलाने करत असतो त्याला लोभ असं म्हणतात. मग लोभ हा फक्त पैशाचा असतो असं नाही, कुठल्याही गोष्टीचा लोभ असू शकतो. म्हणजे मान सन्मानाचा लोभ असू शकतो. बघा आज आपल्याला असं दिसतं की घरातल्या मोठ्या बाईला मुली विचारत नाही, सासूला विचारत नाही, पण शेजारच्या काकूंना किंवा सासूबाईंच्या वहिनीला असं विचारतात फोन करून. तर घरात सासू आहे बर का, पण मावशी गुलाबजाम कसे करायचे तर रेसिपी सांगतेस का? कारण हल्ली सगळ्यांना अगं तुगं म्हणायची पद्धत झाली. मग ती मावस सासू असो, आत्ते सासू असो, तर स्वतःची खरी सासू असो, म्हणजे कुठल्या आईला हात मारतात हेच कळत नाही हल्ली. म्हणजे घरातल्या माणसाला जर मान मिळाला नाही की सहजच तिच्या मनात येतं की मला पण गुलाबजाम करता येत आहेत ना, मी नाही सांगितलं तर कर ना फोन ना. पण असं नाही. म्हणजे मान सन्मानाचा सुद्धा लोभ माणसाला होतो. दागदागिन्यांचा होतोच होतो, कपड्या लत्त्याचा होतोच होतो. अहो मान्सून सेल सुरू झाला की बायका काय म्हणतात, फक्त विंडो शॉपिंग करू. आणि घरी येतात तर नवरा म्हणतात विंडो शॉपिंग करायला 10,000चा माल साड्या घेऊन. म्हणजे ही स्वस्तात पडतीये म्हणून लोभात पडणाऱ्या अशा स्त्रिया. म्हणजे मान सन्मान झालं, कपडे लत्ते झाले. अहो प्रत्येक गोष्टीचा खाण्यापिण्याचा सुद्धा लोभ आहेच घेऊ. जाता जाता पूर्वी आपण फक्त दिवाळीचे पदार्थ खात होतो का नव्हतो? आता मनात आलं की चकल्या घरी येतात, करायच्या नसतातच हल्ली घरी. करंज्या बनू नका, लाडू गौरींना हे सगळे पदार्थ होत. पण आता त्या वस्तूंची काही किंमत राहिली का हो? दिवाळीत आपण ते खायचं म्हणून आपण म्हणजे दिवाळीत काय करतो, तेच खाऊन कंटाळा येताना म्हणून दाक्षिणात ते पदार्थ करतो, हो की नाही? म्हणजे खाण्यापिण्याचा सुद्धा लोभ झालेला आहे. पूर्वी मेवा मिठाई हे काहीतरी सणावारांनी, पोळी सुद्धा सणावारांनी केली जात असे. एरवी कोकणात तर 4 वेळा भात, पुढचा भात, मागचा भात, मधला भात, फोडणी भात, मसाले भात, सगळं भातच. पण आज आपल्याला पोळी नसेल तर पोळी नाही. अहो 4-4 वर्षाची मुलं विचारतात त्यांची जेवढं होत नाही पोळीशी. म्हणजे खाण्यापिण्याचा सुद्धा लोभ इतका वाढलाय. बरं हे फक्त स्वतःच्याच घरात आहे असं नाही, लग्न कार्यात किती पदार्थ असतात हो. 28 पदार्थ, 50 पदार्थ. त्याच्या लग्नामध्ये 25 पदार्थ होते का? मग मी आज माझ्या लग्नामध्ये मुलीच्या अमुक पदार्थ सगळे प्रकार ठेवीन. पंजाबी ठेवीन, दाक्षिणात्य ठेवीन. फक्त महाराष्ट्रीयन ठेवायचं नसतं. आपण महाराष्ट्रीयन आहोत ना, महाराष्ट्रीयन कसे ठेवायचे? पण असे पदार्थ
की त्या लोकांना त्या एवढीशा डिश मध्ये प्रत्येक पदार्थाची चव सुद्धा घेता येत नाही आणि ते वाया जात. म्हणजे किंवा घेणारा सुद्धा परत उठा नको म्हणून किती भरून घेतो डिश की ते त्यांनीच वाया जात. म्हणजे बुफेचा अर्थच लोकांना समजत नाही. अन्न वाया जाऊ नये म्हणून बुफे असतात, पण लोभ होतो की आज रसमलाई आहे मग मी ते किती 4 वाट्या खाईन का, लोकांकडे मिळते ना, फुकटात मिळते ना, मी भरपूर खाईन. असं जे आहे म्हणजे खाण्यापिण्यात लोभ सांगितलेला आहे, दाखदाखिन्यात लोभ आहे, मान प्रतिष्ठेच्या मध्ये लोभ सांगितलेला आहे. अहो पदाचा लोभ कोणाला झाला नाहीये. आपलं पद कोण देतं का हो? सून आली की सासू आपलं पद गृहिणी पदाचं मुख्य पण देतं का, देते का कधी? मरेपर्यंत किल्ल्या तिच्याच कणवटीला असतात. म्हणजे पदाचा सुद्धा अभिमान आहे. हा फक्त आपल्यामध्येच नाहीये, देवादिकांमध्ये पण दिसतो. जरा कोणी 100च्या वरती यज्ञ केली की इंद्राचं असं ढळमळत आणि मग तो काय करतो, आपल्याला आपलं इंद्रपद पाहिजे म्हणून अप्सरा पाठव, काहीतरी त्याच्यामध्ये विघ्न आण. म्हणजे शेवटी पदाचा लोभ आहे, त्या लोभापायी माणूस काहीही करू शकतो. म्हणून लोभ पापस्य कारणम सांगितलं. पापाचं मूळ हे लोभ सांगितलेलं आहे. आणि तसंच पापामुळे नाश सुद्धा होतो. मग असा हा लोभीपणा जो आहे तो लोभीपणा आपण बघितलं, पण अनेक दृष्टांताने आपल्याला ते जास्त चांगलं समजतं. लहानपणी आपल्याला अनेक गोष्टी, लोभाचं फळ असे धडे सुद्धा असायचे. नेहमीची गोष्ट सोन्याचं अंड देणारी कोंबडी, आणि देव प्रसन्न झालाय आणि तो म्हणतोय की तुला तुझी श्रीमंती वाढावी म्हणून मी तुला एक कोंबडी देतो आणि ती तुला रोज एक सोन्याचं अंड देईल. बरेच दिवस एक एक अंड घेतले आणि एकदा मनात असा विचार आलाय की दररोज एक अंड घ्यायचं, त्याच्यापेक्षा तिच्या पोटातली सगळीच अंडी आपण जर एकदम घेतली तर आपल्याला बंगला बांधता येईल, बायकोला दागिने करता येतील, मुलांना काय त्यांना हव्या त्या गाड्या घेता येतील आणि सगळंच होईल. म्हणून लोभापायी अहो ती कोंबडी मारून तुझं पोट उघडलंय तर एकही अंड मिळालं नाही. म्हणजे शेवटी लोभ हा नाशाला अहो दररोज मिळणारी संपत्ती सुद्धा गेली, पण हे तेव्हा आपल्या लक्षात येत नाही कारण आपण त्या संपत्तीच्या मोहात पडतो. म्हणून सगळ्यात जास्त मोठा लोभ कशाचा असतो तर माणसाला धनाचा लोभ असतो. आणि धन किती मिळवावं याला काही सुमार नसतो. एक शेठजी होते आणि दररोज ते रात्री आपली संपत्ती मोजायचा त्यांना छंद होता. तेव्हा काही अशा बँका वगैरे नव्हत्या की बँकेत पैसे टाकले, दररोज तिजोरीमधनं काढावे, मोजावे. आणि एकदा हे शेठजी अहो रडायला लागले. म्हणून त्यांचा मित्र विचारतो की का रडतस बाबा, काय तुला दुःख आहे? तर म्हणे अरे मी काल संपत्ती मोजली, 7 पिढ्या पुढे एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. 8व्या पिढीचं काय बघा, श्रोते किती तयार झाले. 8व्या पिढीचं कसं होणार म्हणून हा माणूस रडायला लागला. तर कसं चालू म्हणजे नाही, यांना येतोच आहोत फक्त खाली बसता येत आणि सराव नाही, त्याच्यामुळे दुसऱ्याला सांगितलं. आता मला त्यांनी कीर्तनांना साथी केली आहे. असा हा माणसाला पैशाचा लोभ असतो. आता एक वाघ होता आणि आता तो निष्क्रिय झालेला आहे. शिकार करायला त्याला अन्नामध्ये ताकद नाहीये. मग काय करावं, शिकार तर मिळाली पाहिजे. म्हणून त्याला एक सोन्याचं कडं मिळतं जंगलामध्ये, ते त्या चिखलामध्ये टाकतो. आता एक वाटसरू येतो, ते अहो सूर्यकिरण पडल्यावर चमकत असतं. समोर वाघ दिसल्यानंतर तो म्हणतो नको ते कडं नको. वाघ म्हणतो अरे माणसा, मी आता वृद्धापकाळाकडे झुकलाय, मी आता सगळी हिंसा वगैरे सोडून दिली आहे, मी कोणाला मारणार नाहीये.
मला ते कड तू योग्य आहेस त्या कड्याला म्हणून मी ते तुलाच देणार आहे. तर तू त्या पाण्यात उतर, ते स्वच्छ धु आणि मी तुला देतो. आता कड्याच्या मोहापायी लोभापायी हा मनुष्य तिथे उतरतो आणि चिखलात फसल्यावर वाघाने त्याला मारलं. म्हणजे लोभ हा नाशाला कारण आहे. म्हणून लोभ किती माणसांनी करावा याला सुद्धा काही सीमारेषा सांगितले, पण माणूस तिथे बरोबर फसतो. अनेक कथा आपल्याकडे माहिती आहे की एक राजा असतो आणि एवढा राजा आता राजाला काय कमी असेल का? आपल्याकडे म्हटलं जातं राजाकडे नित्य दिवाळी, म्हणजे राजाकडे सगळी सुखसोयी हात जोडून उभी असतात. पण तरी सुद्धा हा राजा इतका लोभी होता आणि देव प्रसन्न झालाय आणि म्हणतोय काय हवंय तुला? तेव्हा तो काय म्हणतोय की मी जिथे हात लावीन तिथे सोनं हवं. देव म्हणतोय विचार कर, नक्की तुला हेच हवंय ना? हो हो हेच हवंय. अहो झालं, हे सेवकांनी ताटली आणून ठेवलीये, हात लावलाय, ताटली सोन्याची झालीये. अहो पण पदार्थ खायला सुरुवात केल्यावर पदार्थ पण सोन्याचे, ते खाणार कसे? होता होता पलंगाला हात लागलाय, खुर्चीला हात लागलाय, अशा वस्तूंना हात लागल्यानंतर आनंद झालाय कारण सोन्याच्या झाली. पण पाणी पिता येईना, अन्न खाता येईना. आणि त्याची अत्यंत लाडकी मुलगी असलेली ती जवळ येते, बाबा बाबा, आणि जवळ घेतली आणि ती मुलगी सुद्धा सोन्याची झाली. म्हणजेच आपल्याला किती मोह, म्हणून सतत सांगत असतात की लोभामध्ये पडू नका. पण मनुष्य पुन्हा पुन्हा त्या लोभाच्या जाळ्यामध्ये अडकत असतो. इतका निरीच्छा असणारा एक न्हावी होता बरं का राजाचा. राजा त्याला दररोज 1 रुपया दाढी केले की देत असत आणि त्या 1 रुपयात त्याचं दररोजचं सगळं तेल मीठ पाणी काय अन्न असेल ते सगळं भागत होत आणि त्यामुळे अर्थातच त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, तृप्ती होती. तर राजाला असं आश्चर्य वाटलं की एवढ्या 1 रुपयात हा समाधानी कसा? तेव्हा राजा प्रधानाला बोलून दाखवतो आणि प्रधान म्हणतो की तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर असमाधान बघायचंय का? मी करतो एक युक्ती. आणि झालं, प्रधानाने काय केलं, त्याच्या घराचं जे काय छप्पर होतं कौलारू, तिथे एक मडक्यामध्ये 99 रुपये ठेवून दिले. आता गाडगी मडकी शोधताना त्या बायकोला ते मिळालं. बघते ते पैसे, आनंद झालाय आणि मग दोघं नवरा बायको मोजताय 99 रुपये. आता या दोघांना काय वाटायला लागलं की हे 100 झाले तर छान. आणि म्हणून दररोज मिळणारा रुपया त्यातले वाचवून वाचवून त्याच्यामध्ये भर घालायची. म्हणून अहो काटकसर करायला सुरुवात झाली आहे आणि चिंता लागली आहे की कधी ते 100 रुपये होतील. आणि त्या नाण्याच्या चेहऱ्यावरती काळजी दिसायला लागली, असमाधान दिसायला लागलं. म्हणून राजा म्हणतो की प्रधाना तू काय केलंस असं? तेव्हा तो म्हणतो काही नाही, मी फक्त 99 रुपये तिथे ठेवले. पण माणूस असा असतो की त्याच्यात अजून भर पडायला पाहिजे. हे जे त्याचं हाव आहे, ती हाव त्याला नाशापर्यंत नेत असते, असमाधानापर्यंत नेत असते. तशीच पेशवेकालीन एक कथा सांगितली जाते की एक शेतकरी होता आणि त्याला जमीन कमी होती असं त्याला वाटत होतं. म्हणून पेशव्यांकडे गेला आणि पेशव्यांना म्हणाला की मला थोडी जमीन हवी, म्हणजे मी अजून शेती करू शकतो. पेशवे म्हणाले ठीक आहे. आणि पेशव्यांनी काय सांगितलं त्या शेतकऱ्याला की सूर्योदयापासून तू पळायला सुरुवात कर आणि सूर्यास्ताला तू इथून पळाला तिथपर्यंत तू आलास की जेवढा धावत जाशील तेवढी मी तुला जमीन तुला बक्षीस म्हणून देईन. आता ह्या माणसाला असं झालं म्हणून जोर जोरात धावतोय, सूर्योदयापासून धावायला सुरुवात केली. आता माध्यान्हाला सूर्य आल्यानंतर उलट फिरावं की नाही? धावतोय आपण, येताना जोरात येऊ, येताना जोरात येऊ. अहो शेवटी
असं झालं की वेळ कमी पडलाय, परत त्या जागी जेमतेम पोचलाय आणि तिथेच मान टाकली. बेशुद्ध पडलाय, पेशव्यांनी त्याच्या चेहऱ्यावरती पाणी टाकलंय आणि पेशवे म्हणतायत की तुला एवढी जमीन कशाला हवी होती, आता तू मेलायस, मरणोन्मुख झालायस, तुला फक्त 3.5 हात लागणार आहे जमीन, मग एवढ्या जमिनीचा लोभ कशाला. सुखे नैव, आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं धावावं, परत यावं आणि ती बक्षीस घ्यावी, असं जर असेल तर. पण ते नाही केलं त्यांनी आणि शेवटी तो मरून गेला आणि जमीन मिळालीच नाही आणि जीव मात्र अक्षरार्थ गेला. म्हणजेच लोभाबाई माणूस काय करतो, पण संत मात्र असे नसतात, ते कधी लोभात पडत नाही. सामान्य माणसं लोभात पडतात. म्हणून ह्या लोभाला आपल्याला कशाने घालवायचंय, तर ह्या लोभाला आपल्याला घालवायचं असेल तर अभिमानाला आपल्याला बाजूला करायला लागतो. कारण जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये लोभ आहे तोपर्यंत आपल्याला समाधान नाही, शांती नाही, निश्चिती नाही. म्हणून अभिमानाला जर तुम्ही बाजूला केलं आणि तुमच्या मनामध्ये तेव्हा शांती येईल, सारासार विचार करण्याची प्रवृत्ती तुमची होईल, तेव्हाच तुम्ही हा लोभ सोडू शकता. म्हणजे लोभामुळे, पैशाच्या लोभामुळे अनेक कृत्य लोक करतात. अहो, आज आपल्याला सट्टे, रेस, लॉटरीची दुकानं का बरं दिसतायत, की कष्ट न करता पैसा मिळावा हा लोभ माणसाच्या मनामध्ये आहे. म्हणजेच हिंसा करणं, दरोडे घालणं, चोऱ्या करणं, अशा या जवळजवळ 15 गोष्टी माणसाला पैशाच्या लोभामुळे हे गुन्हे तो करतो. म्हणून लोभ पापस्य कारणम असं ते श्लोकामध्ये सांगितलंय की कुठलंही पाप करायला तो तयार होतो. मग अगदी अत्यंत आपल्याला माहितीचं उदाहरण म्हणजे औरंगजेब. तो एकदा पैशासाठी जो भुलला, तो बाप जाणत नाही, मुलगा जाणत नाही, भाऊ जाणत नाही. औरंगजेबाने आपल्या बापाला सुद्धा तुरुंगात टाकलं होतं, भावंडांचे खून केले आणि ते पद मिळवलं. पण शेवटपर्यंत तो समाधानी होता का हो? म्हणजे इतकी पाप केली की ती पाप आपल्या भोवती नाचायला लागतात बरं का. रात्री झोप चांगली लागत नाही, लोभी माणसाला झोप कधीच लागत नाही. म्हणून तर काम, क्रोध, लोभ ही नरकस्य द्वारम सांगितले ती तेवढ्यासाठी. म्हणून हे त्रिकूट आपल्याला त्यांचा त्याग करायला सांगितलं. मग संत हे आपल्या कृतीनी दाखवत असतात. एकदा मंबाजींनी तुकारामांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी एका वेश्येला पैसे दिलेले आहेत. पैशानी ही वेश्या लोभी हे झाली आहे आणि ती म्हणाली मी 2 मिनिटात त्यांना आपलंसं करून दाखवेल. आणि म्हणून अत्यंत सुंदर साडी परिधान केली, सगळा वेश केलाय आणि महाराज जिथे बसलेले होते तुकाराम महाराज तिथे गेले. त्यांच्या पुढे नृत्य करतेय, गायन करतेय. पण अहो, ज्यांच्या मुखामध्ये सतत विठ्ठलाचं नामस्मरण आहे त्यांना तिचं ते नृत्य गोड वाटणार का? उलट तुकाराम महाराज तिच्या जवळ गेले आणि परस्त्री रुक्मिणी समान म्हणून तिला वंदन केले. आता लोभापायी पैसे मिळतील म्हणून हे कृत्य करणारी ही वेश्या पण संतांच्या सहवासात गेले आणि लोभ कुठच्या कुठे पळाला. उलट ती त्यांची शिष्या बनलेली आहे. म्हणून संतांनी ह्या लोभाला बाजूला केलेला आहे. म्हणून लोभ कितीही मोठा असा वाटला तरी सुद्धा आपण त्याला कशी पडायचं नाही. कारण ह्या लोभापायी अनेकांची दुःख ही वरती येत आहेत, अनेकांना नाश भोगावा लागलाय. एकदा एक कोळी होता आणि त्या कोळ्याला एक मासा मिळाला आणि तो मासा मनुष्यवाणीने बोलायला लागला की तू मला सोड, मी तुला हवं ते देईन. असं म्हटल्यानंतर
यांनी आपल्या बायकोला सांगितलं. आता हिला झाला लोभ. ती म्हणते पहिल्यांदा बघण्यासाठी चांगली वस्त्र आम्हाला दे. अहो लगेच घरात वस्त्र आली. असं होता 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 एवढं मागितलं की आम्हाला शेवटी आयुष्य जास्त दे असं सुद्धा त्या माशाकडे मागितलंय. आणि शेवटी मासा म्हणाला, तुझ्या या लोभाला कुठे सीमा नाही. आता जे आहे ते सगळं तुझं निघून जाईल. म्हणजे अतिलोभ हा नाशाला कारण आहे. म्हणून माणसाने अतिलोभ करू नये. आपण गाडीत बसलो तरी आपण गेलो, पुलंच्या बाबतीत बोलायचं, पुलंच्या भाषेत बोलायचं झालं तर पसरून बसतो. आमचं रिझर्वेशन आहे. पण समोर जर लेकरू आणि ताई असेल, तिला जरा जागा करून दिली तर काय बिघडतंय. पण आम्ही पैसे दिले म्हणून आम्ही तिथे बसणार. बरं त्या जागेचा लोभ आपला किती काळ असणार आहे. आपलं स्टेशन आलं की आपण उतरणारच. मग काही 1 मिनिट सुद्धा आपण बसत नाही. पण जोपर्यंत आपलं स्टेशन येत नाही तोपर्यंत आपण हा लोभ त्या जागेचा ठेवतो. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पैशानी, अगदी हल्ली तर प्रत्येक गोष्ट अशी झालीये की आम्हाला त्यातनं पैसा मिळणार आहे का तरच ते मनुष्य काम करायला धसतोय. हल्ली अशी अवस्था झाली. म्हणजे मग ते शिक्षणातलं असो, कुठली छोटीशी गोष्ट हवी, ते सल्ल्यासाठी हवं, काही असो, काही कुडमुडी ज्योतिषी सुद्धा पैसे घेतल्याशिवाय त्यांचा पोपट ते पाकिट काढत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला जो लोभ असतो तो पैशाचा असतो. फुकटा फुकटी काही हल्ली करायचं नाही अशी मनोवृत्ती झाली की लोभापायी झाली. म्हणून लोभामुळे आपल्या हातून पाप होतोय हे माणूस विसरत चाललेला आहे. अनेक गोष्टी याच्यावरती सिनेमे निघतायत. अनेक गोष्टी आपल्याला दिसतायत. माझी आजी नेहमी म्हणायची, सिनेमा बघून आलात की यातनं बोध काय घ्यायचा असा ती एक प्रश्न विचारायची. खरंच हल्ली काही बोध घेण्यासारखे सिनेमे असतात का? पूर्वीचे सिनेमे त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं जे असायचं ते हल्ली नाही. मारामाऱ्या, तर प्रेमगीत, युगलगीत ह्याच्यापेक्षा काहीही सिनेमात नसतं. पूर्वी ते आता फक्त मनोरंजनाचं क्षेत्र झालंय. बोधाचं, प्रबोधनाचं राहिलेलं नाही. आज कीर्तन सुद्धा अशीच चाललेली आहे. विनोदी कीर्तनकार अशी म्हणून जाहिरात येते बरं का. आता कीर्तन हा विनोदाचा प्रश्न प्रांत आहे का? पण नाही. जिथे तिथे लोभ हा अडकतो. अहो एक कीर्तन शिकलेत आणि सुद्धा लोभापायी हल्ली कितीही बिदागी सांगण्याची पद्धत झालेली आहे. किंवा मोठे मोठे बुवा काय करतात, आपण कीर्तन घ्यायची आणि जिथे बिदागी जास्त आहे तिथे आपण जायचं आणि बाकीच्या ठिकाणी आपले विद्यार्थी पाठवायचे. पण एका गावामध्ये असं झालं की एका उत्सवाचे 50,000 देणार होते आणि त्या बुवांना दुसरीकडे ते गेले आणि आपले विद्यार्थी पाठवले. पण तिथल्या संयोजकांनी बरोबर त्यांना आणलं. त्यांनी काय सांगितलं, तुमची ही बिदागी ठरली होती, तुमच्या विद्यार्थ्यांची ठरलेली नव्हती, त्यामुळे ती बिदागी आम्ही देणार नाही. पण असा हो एखादाच मिळतो. ठरल्याप्रमाणे ते मिळालंच पाहिजे हा त्यातनं सगळ्या क्षेत्रामध्ये हे झालेलं आहे. म्हणून असा लोभ जो आहे तो संतांनी जसा लोभ टाळला तसा जर आपण लोभ टाळला तर आपलं आयुष्य सुखा समाधानाचं जाणार. एखादी गोष्ट एखाद्याला आवडली तर आपण दिली, आपल्याकडे आहे ना भरपूर, दिली, पण असं हल्ली होत नाही. परवाची गोष्ट सांगते. माझ्या आजीची मी गोष्ट सांगत होते की माझी आजी सगळ्यांना आवडीचं असेल ना ते देत असेल. ते दुधाचा धंदा होता आणि 4 सुना वगैरे असं आमचं सगळं मोठं कुटुंब. तर तुला काही दही पोहे हवेत का, तर तू दही पोहे, तुला साखर पोहे, शिकरण पोहे हवेत का, असं सगळं ती करायची. आणि त्याच्यावरती मी मुलींना सांगत होते की आजीला जे एखाद्या बाईने असं म्हटलं की तुमची साडी किती छान आहे हो, तर आजी म्हणायची तुम्हाला हवी आहे का, घेऊन जा. तर त्याच्यावरती परवा माझी मुलगी म्हणाली, म्हणजे मला इथे वाढदिवसाला जी साडी दिली, आई तू आता आजीसारखी हो, ही साडी मला पण हवी. म्हणलं घेऊन जा. मला लोभ नाही. म्हणजे हे गोष्ट लोकांना लोभामध्ये पडण्यासाठी
अनेक गोष्टी आहेत, पण आपण त्याच्यापासून जर लांब राहिलो तर ही लक्ष्मी, जो पैसा आहे ना, तो आपल्या मागे यायचा. माझे आजोबा नेहमी म्हणायचे की पोरी, पैशाच्या मागे कधी जाऊ नकोस, पैसा तुझ्या मागे आला पाहिजे, अशी तुझी वागणूक असायला पाहिजे. म्हणजेच हा लोभ जो आहे तो जर आपण सोडला ना तर ते रेरे करत आपल्याकडे येतं, पण त्याचा अनुभव घ्यायला कोणी तयारच नाही हो. कारण मला हे नाही मिळालं तर मला त्रास होणार आहे, ही जी वृत्ती बाळगलीये, त्यामुळे ह्या लोभात सगळे अडकतात. म्हणून जे मी काल सांगितलं की काम क्रोध लोभ विठ्ठलाच्या पायी तुकोबांनी वाहिले, तसे जर आपण वाहिले तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, ते जाचक होणार नाही. म्हणून हे जे लोभ, हे षड्रिपूंपैकी ही 3 पहिले जण जे शत्रू आहेत, त्यांना जर आपण बाजूला केलं तर आपलं आयुष्य हे सुखाचं होणार आहे. आणि असं जर सुखाचं व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शेवटच्या चरणामध्ये रामदास महाराज हेच सांगतायत की विवेक, वैराग्य, विश्वास. तुम्हाला तिथे विवेक असायला पाहिजे, मनामध्ये विरागी वृत्ती असायला पाहिजे आणि उदासीनता असायला पाहिजे. हे जर तुम्ही 3ही गोष्टी धरल्या तर ह्या कोणाच्याही जाळ्यात तुम्ही अडकणार नाही. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला रामदास हेच सांगतात.
पण जीवनामध्ये अत्यंत सर्वस्व देणारा असा संत महात्मा जो झाला, जो मोठा कविवर्य झाला, लेखक झाला, त्याची कहाणी तुम्ही आज करिसा. कळलं कोणाचा अख्या नाही? जागृत श्रोते म्हणून तुम्हाला विचारलं. दुपारची वेळ आहे आणि एक ब्राह्मण घरी आलेला आहे आणि त्यांच्याशी ती घरातली गृहलक्ष्मी बोलते की गुरुजी, उद्या माझ्या मामंजींचं वर्षश्राद्ध, तर आपण निदान दूध प्यायला तरी आपण माझ्या घरी यावं. तेव्हा ते म्हणतायत की अहो, सावकार जर आले तर अहो ते पेढीवर गेल्यानंतर या, ते जेवायला यायच्या आधी मी तुम्हाला मोकळं करते. पण तुम्हाला काय सांगू, माझे मामंजी म्हणजे एक सत्कर्मी होते, धनाढ्य होते, पण कधी पंक्तीला एखाद्याला घेतलं नाही असा एक वेळ गेली नाही. अनेक घरामध्ये हव्य कव्य होत असे, त्यानंतर कुठली उद्यापन, व्रत, वैकल्य, कोणावर भूतदया म्हणून अनेक असे उपकार त्यांनी केले. पण ते गेल्यापासून मात्र घरामध्ये ब्राह्मण नाही, सवासणी नाही, कुमारिका नाही, कुठली पूजा नाही. पण त्यांचं वर्षश्राद्ध तरी घालावं असं मला फार वाटतं. आणि म्हणून तुम्ही यावं, माझ्यासाठी यावं अशी विनंती करते. आणि ते ब्राह्मण हो म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी येतात. आणि काहीतरी विसरलंय म्हणून हा सावकार घरी येतोय आणि बघतोय आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. ब्राह्मणाचा हात धरलाय आणि बाहेर, माझे वडील गेले आणि तुमच्या पथ्यावरच पडलं. वर्षभर पहिल्या वर्ष गेल्यानंतर ते आम्ही काही केलंय ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेवढं पुरे झालं. आमचा बाप नरकात गेला तरी चालेल, आम्हाला चालणार. पण तुम्हाला काहीतरी हवंय म्हणून आता माझ्या दारात पुन्हा कधी यायचं नाही. कोण होता हो सावकार? तर पंढरपूरच्या जवळ पुरंदरगड नावाचं एक छोटंसं गाव, आणि त्या गावामध्ये वरदप्पा नावाचे सावकार राहत होते. अपत्य नव्हतं म्हणून भगवंताची व्रत वैकल्य केली आहेत आणि त्याला प्रसन्न झाला आणि पुत्र मागितला. आता भगवंताच्या कृपेने हा मुलगा झालाय आणि आपल्या घरामध्ये श्रीचा वास्तव्य आहे. अहो, किती श्रीमंती असावी की राजे रजवाड्यांना कर्ज देण्याची ताकद या सावकारांकडे होती. रत्नांचा कारभार होता आणि म्हणून आपल्या मुलाचं नाव श्रीनिवास असं केलं. मुलगा मोठा होतोय आणि 8 वर्षाचा झालाय. त्याचं मौंजी बंधन केलं, शिक्षण चांगलं दिलंय. आता आपल्या व्यवसायातलं सुद्धा ज्ञान त्या मुलाला दिलंय. मुलगा सुद्धा अत्यंत हुशार, दिसायला देखना. अहो, थोड्याच दिवसात रत्न पारख कशी करायची हे सुद्धा तो शिकला. आणि वरदप्पांना असं वाटायला लागलं की उतार वयामध्ये आपल्याला पोर झालं तर याचा विवाह करावा.
अनेक मोठी मोठी स्थळं सांगून आली, पण भरतप्पांचा कल कुठे होता, कोणाला तरी मदत करावी. म्हणून भरतप्पांनी एका गरीब घराण्यातली अशी मुलगी बघितली की दिसायला सुंदर होती, पण तिला आपण सून करून घेतली, नाव लक्ष्मी ठेवलं आणि सगळा लग्नाचा खर्च आपणच केला. आणि होता होता अंथरुण धरले आणि मुलाला बोलवलंय जवळ, श्रीनिवासा, भगवंताला विसरू नकोस बर. 4 हिताच्या गोष्टी मुलाला सांगितले आणि या भरतप्पांनी देह ठेवली. 2 वर्षामध्ये पत्नी सुद्धा निघत गेली. आता वडिलांची सगळी इस्टेट या श्रीनिवासच्या नावावर झाली. आणि एवढी इस्टेट आल्यानंतर काय होतं माणसाचं, एकतर ते उधळून टाकतात, कारण फुकटची असते. बाप कमाई उघडायला काही वाटत नाही मुलांना, आप कमाई जपून वापरली जाते माणूस. म्हणजे एक तर तो उधळ्या होतो किंवा भरपूर श्रीमंती आहे म्हणून कंजूस सुद्धा होतो. आणि ह्या श्रीनिवासचं कल कुठे गेला तर कंजूसपणाकडे गेला. संपत्ती वाचवण्याकडे हा त्याचा कल गेलाय. म्हणून संपत्तीच्या बाबतीत अत्यंत लोभी असणारा असा हा श्रीनिवास कसा त्यांनी वागायला सुरुवात केली. आता 2च माणसं घरात, श्रीनिवास आणि बायको. आणि इतका धनलोभी होता. आणि हा जो ब्राह्मण आलेला आहे बघून त्यांनी काय केलं, दररोज शिधा कुलपात, दोघांना लागेल एवढाच शिधा बायकोला काढून द्यावा. आणि देवळात जाणं बंद, कारण देवापुढे काहीतरी तू ठेवशील. कोणाकडे जाणं बंद, कोणी घरात येणं बंद. अगदी हिला तुरुंगात ठेवण्यासारखं वाटायला लागलं. आणि असं वर्णन केलंय त्यांचं, कैसे हे व्यापारी धनवंतरी, कैसे हे व्यापारी धनवंतरी, उभेलाची मारी, उभेलाची मारी, कैसे हे व्यापारी धनवंतरी, चपला दिसतील म्हणून पायात चपला सुद्धा हा श्रीनिवास घाले नाही सांगायला. फाटके कपडे घालावे. जो घोड्यावरनं पेढीवर जात होता तो घोडा सुद्धा विकून टाकलाय का, त्याच्या चारा पाण्याचा खर्च होतो म्हणून. असा हा श्रीनिवास अत्यंत धनलोभी झालाय. काय करावं हे पत्नीला समजून. पण पत्नी मोठी धार्मिक होती. घरीच बसून तुळशीला तर आपल्याला पाणी घालता येत आहे ना,
असा विचार करून ती तुळशी मातेशी तिची पूजा करायची, भगवंताची पूजा करायची आणि त्याला गाराणं घालत होती. आणि हिचं ते गाराणं म्हणजे पतिव्रतेमुळे पतीचा उदय होतो भाग्याचा, हे आपल्याला ह्याच्यातनं कळतं. पण तिची पुण्याई फार मोठी होती. पण ती कधी पतीला अथवा तत्वा उलट बोललेली नाही. असा हा एक दिवस मात्र तिची पुण्याई फळाला आली. पुण्याई सखीची फलद्रूप होई, पुण्याई सखीची फलद्रूप होई, तळमळ भगवंताला कळली आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन पेढीवर आलाय. आणि भरतप्पांचा मुलगा कोण आहे असं विचारतात. मीच असे श्रीनिवास सांगतो. आणि मग हा ब्राह्मण त्याला सांगतोय की माझ्या मुलाच्या बारशाला आपले वडील आले होते. त्या बारशाचा खर्च त्यांनीच केलेला होता. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या मुलाच्या मुंजीचा सुद्धा मी खर्च करीन. आणि आता माझा मुलगा हा मुंजीच्या योग्य झालाय, 8 वर्षाचा झालाय. आणि म्हणून मी त्यांच्याकडे मदत मागायला आलो होतो, पण त्यांचं देहावसन झालंय हे कळलं. मग ते जसे उदार होते तसे आपणही असाल असं म्हणून मी आज पेढीवर आलो. आता दुकानामध्ये हा विप्र आला, ब्राह्मण आला, या 4-4 गिराईक होती. त्यांच्या समोर आपली दोघता कशी दाखवावी म्हणून हा श्रीनिवास काय सांगतो, उद्या या. विप्र म्हणतो ठीक आहे उद्या येतो. अहो दुसऱ्या दिवशी पेढीवर आले, पुन्हा तेच. यावे उदयी कैसा, यावे उदयी कैसा, मंत्र हा पठत सतत श्रीनिवास. अहो जशी दुकानात पाठी लिहिलेली असते आज रोग उद्या उधार, हा आज कधी बदलत नाही, उद्या कधी बदलत नाही. तसं हा श्रीनिवास हा ब्राह्मण दिसला की उद्या या उद्या या. असं करत गेले 6 महिने. दररोज 6 महिने हा विप्र येतोय, दुकानाची पायऱ्या चढतोय. श्रीनिवास त्याला दररोज सांगतोय की उद्या या. म्हणजे एक दिवस इतका लोभी असणारा श्रीनिवास, त्याला सुद्धा असं वाटलं की तुम्हाला नमस्कार करतो मी, एवढा 6 महिने तुम्हाला सांगतोय उद्या या, तरी तुम्ही येताय म्हणून तुम्हाला हा नमस्कार. पण आता खरंच तुम्हाला पैसा द्यायचा आहे तो उद्या या, परत उद्या या हे संपलेलं नाही. आणि त्याप्रमाणे तो मित्र उद्या येतोय आणि हा माळ्यावरनं 2 अशा थैल्या काढतो आणि त्या थैल्या त्याच्या पुढे ठेवतो. असा विचार आला ना मनात की कसा काय हा तयार झाला. अहो ह्या थैल्या कशाच्या होत्या, झिजलेली नाणी जी चालणार नाही चलणार अशा पैशांच्या त्या थैल्या होत्या. आणि त्या त्याच्या पुढे उघडलेत आणि म्हणतात ह्यातला 1 पैसा घ्या. आता भगवंत म्हणतात हा काही बघायचा नाही, आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून श्रीनिवासच्या दुकानातनं हा विप्र जो निघालाय तर तो यांच्या घरी गेला. आता घरी गेल्यानंतर अहो कशावर सत्ता नसलेली ही लक्ष्मी, नावाची लक्ष्मी राहिली ती, पण आदरात इथे केल्या आणि पाणी प्यायला दिलंय. आणि त्या ब्राह्मणाने सांगितलंय की बाई
मी अशा अशा कारणासाठी इथे आलो होतो, पण इथे एक जे धनिक राहतात त्यांच्याकडे मी 6 महिने गेलो, पण मला एक कवडी सुद्धा त्यांनी दिली नाही. मला माझ्या मुलाची मुंज करायची आणि म्हणून मी इथे आलो होतो. आता अर्थातच लक्ष्मीला कळलंय कोणाबद्दल हे बोलताय. आणि व्यथित झाली अंतरी बघू, व्यथित झाली बघू अंतरी लक्ष्मी आणि काय करावं, ह्या ब्राह्मणाला आपण कशी मदत करू शकतो असा विचार तिच्या मनामध्ये आला. आणि क्षणभर विचार केलाय आणि आपल्या नाकातली नथ काढली आणि त्या विंपराच्या हातावर ठेवली आणि ती म्हणते ह्याच्यात तुमच्या मुलाची मुंज होईल असं मला वाटतं. कारण अहो एवढी छान आतासाठी एवढीशी नसते नथ त्यावेळेची, म्हणजे बाईचा चेहरा छान दिसत असे, एवढी टपटपीत मोत्याची खऱ्या मोत्याची अशी नथ सोन्यात घुटलेली, हिरे माणकं त्याच्यामध्ये असलेली आणि ही नथ तिने काढली आणि त्या विप्राच्या हातावर ठेवते आणि ती म्हणते ह्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट राहा, पण माझ्या स्वामींवर मात्र रुष्ट होऊ नका बरं असं सांगते. आणि एक त्याला निरोप देते की अमुक अमुक पेढीवर तुम्ही ही नथ विकायला जाऊ नका. पण आता ब्राह्मणाला तेच, कारण समय आला होता, प्राप्त घडी आली होती यांची मनोवृत्ती बदलायची. आणि ही नथ घेऊन तो ब्राह्मण पेढीवर गेलाय आणि आला का परत असं चेहऱ्यावरती भाव, मी पैसे मागायला आलेलो नाही तुमच्याकडे, ही नथ बघा आणि ह्याची किंमत किती येते हे मला सांगा आणि त्या नथीचे मला पैसे द्या. नथ बघितली आणि ओळखली ही आपल्याच पत्नीची आहे, कारण त्या काळात स्त्रिया हा दागिना सतत घालत असत आणि नवऱ्यांचं लक्ष असायचं. हे दोन्ही आहे, सकाळी कुठली साडी नेसली हे सुद्धा हल्ली त्या नवऱ्यांना लक्षात येत नाही. पण श्रीनिवासनी ही आपल्या पत्नीची नथ ओळखली आहे आणि तो म्हणतो ह्याची किंमत करायला थोडा मला वेळ लागेल, तेव्हा उद्या या. आणि विप्र म्हणतोय ठीक आहे. आता ही श्रीनिवासनी ती नथ घेतले, तिजोरीत मध्ये ठेवले, आतल्याच्या आतल्या कप्प्यात एका डबीत ठेवून दिले. बरं तुलू पुन्हा ओढून बघतोय नीट लागलाय ना. आता हिनी पण इकडे मानसिक तयारी केलेली होती की जर आता पती आले आणि त्यांनी जर विचारलं तर काय करायचंय हे ठरवून ठेवलेलं होतं. आणि आपल्या अंगठीतला जो हिरा होता तो एका दुधाच्या पेल्यामध्ये घालून ठेवलेलं होतं, त्याचं चूर्ण करून. आणि पतीने विचारलं तर आपण ते चूर्ण घ्यायचं आणि आपला प्राण द्यायचा. पण आपण केलेलं ते सत्कृत्य आहे एवढं नक्की. आणि शांत मनोवृत्तीने तांदूळ निवडत बसली आणि दाण दाण पावलं टाकीस श्रीनिवास घरी आलाय पेढीवरून आणि म्हणतोय कुलटे नथ कुठे आहे, कारण नाकात नथ दिसत नव्हतं. अकांत तांडव केलाय, त्या म्हाताऱ्याला दिलीस ना. इतका क्रोधायमान झालाय आणि तेवढीही शांत होती. ती म्हणते आकांत तांडव करू नका, माझं नाम दुखत होतं म्हणून मी काढून ठेवले, तुम्हाला नथच हवी ना, मी आणून देते, शांत बसा झोपाळ्यावर. आता हा झोपाळ्यावर बसलाय पण ही नथ दिसेपर्यंत काही त्याला चैन नाही आणि ही आतमध्ये गेली आहे. पण स्वयंपाकघरात गेली नाही, देवघरात गेली आणि भगवंताचा धावा करते. हे भगवंता आडवी
सांगितले ते मी प्राशन करणार आणि इथेच मी माझा देश संपवणार आहे. आणि म्हणून तो पेला हातात घेतलाय आणि पेला मुखाला लावणार. एवढ्यामध्ये टपकन आवाज येतोय, पेल्यामध्ये काहीतरी पडलं असं वाटलंय म्हणून हात घालून बघितलाय, तर हातात न घालून अत्यंत आनंद झालाय. आणि विजयी मुद्रेने ती नथ जी आपली होती ती कदराला पुसली, स्वच्छ केली आहे. आणि झोपाळ्यावर बसलेल्या पतीला ही घ्या. तुम्हाला वाटत होतं ना मी दिले त्यांना? अहो एकदम प्रसंग बदलून गेला. आता श्रीनिवासला कळेना की ही नथ आणि आपण तिजोरीत ठेवलेली नथ सारखीच आहे. आणि म्हणून ती नथ घेऊन पुन्हा बेडीवर गेलाय, कुलूप उघडलाय, आतल्यातल्या आतला कप्पा काढलाय आणि ती डबी उघडून बघितली तर नथ नाही. आणि आता मात्र हळहळ लावणी बहू, हळहळ लावणी बहू, कळला वळला दयासी कळला. अहो मनामध्ये हळहळ आहे. काय झालंय हे कळलंय की मनात विचार करतोय मी रत्नपारखी आहे, पण मनुष्य नरपारखी ही माझी पत्नी आहे. तो ब्राह्मण कोण होता हे माझ्या पत्नीने तिला त्याला ओळखलाय. तो दुसरा तिसरा कोणी नसून भगवंतच असणार आहे. म्हणून वळला भक्ती पथाकडे. क्षणामध्ये मनोवृत्ती बदललीये. जो लोभी होता तो दानी झालाय. अहो इतका दानी झाला की आपलं नाव सुद्धा देऊन टाकलंय. काय नाव घेऊन त्यांचं की भक्त पुरंदरदास. आपलं नाव सुद्धा श्रीनिवास होतं ते भगवंताला अर्पण करून टाकलंय. ब्राह्मणाला बोलवलंय, सगळ्या संपत्तीवर तुळशीपत्र ठेवलंय, दान करून टाकलंय. आणि भक्तिपंथाला लागलाय की त्याच्या मनामध्ये अशी ओढ लागलीये की मी त्या पांडुरंगाला कधी बघू. आणि म्हणून सगळ्या घरादाराला सोडून दिलाय आणि जवळजवळ 12 वर्ष पदभ्रमण केलंय. आणि पंढरपूरला आले. पंढरपूरला आले, तिथे भक्तीचा प्रसार केलाय आणि इतकं मोठं कार्य केलंय. तुकाराम ज्ञानेश्वरा समान, तुकाराम ज्ञानेश्वरा आपल्याकडे जसे ज्ञानेश्वर तुकाराम आहे त्याप्रमाणे कर्नाटकात हे तुकाराम ज्ञानेश्वरांप्रमाणे यांनी कार्य केले. समाज जागृती केली. अनेक लोकांना परमेश्वराच्या म्हणजे भक्तिपंथाला त्यांनी लावला. अनेक ग्रंथ लिहिले, अनेक काव्य, त्यांचे अभंग अनेक आपल्याला माहिती आहे की भीमसेन जोशींनी त्यांचं एक गाणं गायलेलं आहे. मला आठवत तेवढं म्हणते. भाग्यदान लक्ष्मी
लक्ष्मीचं स्वागत करतो, तसं हे संध्याकाळच्या येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागताचं हे पद आहे. अशा अनेक काव्यरचना त्यांनी केल्या आणि शेवटी विजयराजाच्या कडे जाऊन, म्हणजे विजयराजाच्या कडे जाऊन त्या राजाने त्यांचं स्वागत केलंय, त्यांना आपल्या पदरी त्यांना राहायला सांगितलंय आणि व्यासराय म्हणून त्यांचे गुरु यांची कृपा झाली आहे. विजयन स्वागत केले अनेक काव्य केले आणि असे भक्त पुरंदरदास ते जगामध्ये वंदनीय ठरले. पण का ठरले? लोभ सोडला म्हणून. अत्यंत लोभी असणारे श्रीनिवास, पण ज्या वेळेला पत्नीमुळे भगवंताचं दर्शन त्यांना झालं आणि मनामध्ये संपूर्ण लोभ लुप्त झालाय, म्हणून असा अभिमान जसा त्यांनी सोडला, लोभ सोडला आणि भगवंताची प्राप्ती केली, नवे नवे जगामध्ये त्यांना मान्यता मिळाली. मग तसं जर आपण आपल्या मनातला लोभ थोडा तरी सोडू शकलो, आपण सगळ्या संपत्तीवर नाही तुळशीपत्र ठेवू शकत, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यातल्या त्यात जर आपण मनातला लोभ सोडला तर आपण सुद्धा भगवंताची प्राप्ती करू शकतो. म्हणून त्यासाठी विवेक, वैराग्य आणि विश्वास हे आपल्या मनामध्ये असायला पाहिजे, ते भगवंताबद्दल. आणि म्हणून असा लोभ सोडणारे हे पुरंदरदास. म्हणून आपण सुद्धा लोभ सोडावा असं आपल्याला गुणपद्यामध्ये समर्थ रामदास सांगतात. काम क्रोध
हरी